चे दिवा गावचे आपला सत्कार होईल. योगेश दादा भगत आपण या. योगेश भगत यांना विनंती असेल या. नक्कीच या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत नरेश ठाकूर, स्वतः आयोजक आहेत आणि 5 रात्र त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आपण योगेश भगत यांचा सत्कार करत मी आनंद वजे साहेबांनी विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. दोन्ही फायनल विनोद सर टफ झाल्या. नाही 12च रन होते ना उंबारलीच्या 2 ओव्हरमध्ये. आशुतोषने 4 षटकार मारलेत. त्यामुळे पांडुरंग वजे साहेबांकडे त्यांना 5,000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा आहे. आशुतोष उर्फ पप्या क्या बात. दत्ता पाटील साहेब दिवा गावचे आपण बघतो त्यांच्याकडनं दिवा संघाला 21वी ट्रिप त्यांनी घोषित केलेली आहे कारण संघ फायनलमध्ये पोहोचला त्याबद्दल. दत्ता पाटील साहेब या स्वागत आहे आपले. त्यांचा संघ सुद्धा आम्ही दिवा प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता पुरस्कर्ते म्हणून. माजी सरपंच अभिमन्यू म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा मी सत्कार करणार आहोत आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. तर या अभिमन्यू म्हात्रे साहेब ज्यांचं या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य आहे त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. चला चला टॅली झाली असेल तर घेऊन या. बक्षीस वितरण सोहळा करूया आपण. त्यानंतर पांडुरंग वजे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार होईल. पांडुरंग वजे साहेबांना विनंती असेल या आपलाही सत्कार होईल. पांडुरंग वजे साहेबांचा सत्कार ज्यांनी खऱ्या अर्थाने उंबारली संघावरती बक्षिसांचा वर्षाव केला संपूर्ण रात्रभरात. नाही सोमनाथ बाराम भोईर बघा लकी पॅकर्स नाही खुश आहेत ना. संघाला सातत्याने पॅक करतायत आणि त्यांचा आनंद आपण पाहिला. असे पॅकर्स खूप कमी असतात. ज्यांनी सातत्याने आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 41 बाईक ज्याने पुरस्कृत केले. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या नरेश शेठ ठाकूर सोनारपाडा. आणि नेहमीच श्री बालाजी मित्र मंडळाच्या पाठीशी त्यांचा राहिल्याने ते स्वतः आधारस्तंभ आहेत. आणि आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी 41 बाईक पुरस्कृत केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजूनही 4 बाईक उद्यापासून जी स्पर्धा होणार आहे उंबाडे येथे तिथे त्यांनी बाईक पुरस्कृत केली. 43वी बाईक त्यांनी खोनीमध्ये पुरस्कृत केली आहे. 44वी बाईक त्यांनी 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग मध्ये केली आहे. आणि 45वी बाईक अध्यक्ष चषक अर्जुनभाई पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सर्वात महागडी बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे.
आशुतोष यायचे आणि आशुतोष सुद्धा या मॅचचे मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहेत. या आशुतोष आणि 5,000 रुपयाचं कॅश प्राइज पांडुरंग बजे साहेबांच्या शुभ हस्ते. खरं तर ज्युनियर प्रेमने सुद्धा एक षटक, एक धाव, 6 चेंडूमध्ये 10 धावांचं संरक्षण यश नाही केलं. मात्र 4 बॉलमध्ये 4 षटकार मारल्या. खरं तर धावा नव्हत्या उंबारलीच्या. त्यामुळे प्रेम आपण पाहिलं तर आशुतोष भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असं म्हटलं जातं मित्रांनो. 3 भाई और बाकी तबाई, प्रेम भोईर, मेघनाथ भोईर आणि आशुतोष भोईर. चला रेग्युलरचं आपण बक्षीस वितरण सुरू करणार आहोत. अगोदर आपण दिलं होतं या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण देणार आहोत. रोहिदास भोईर या आपल्या शुभ हस्ते दिला होता. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी संघाचा भूषण काळन. चला भूषण काळन या लवकर आणि 4 संघाने पुढे या. आयरे, वाऊंजे, 6 संघ, 6 सर्वांनी पुढे या लवकर लवकर. चला वेळ कमी आपल्याकडे. चला 4 संघ पुढे यायचं, लवकर लवकर या जरा. उंबारली संघ चला जरा लवकर. आयरे संघ, हेडुटणे संघ, दिवा संघ. त्यानंतर मी सुरेश भोईर साहेबांना विनंती होतो की आपण या आपल्या शुभ हस्ते देणार आहोत बेस्ट बॉलर. सुरेश भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेतील रेग्युलरचा बेस्ट बॉलर. या स्पर्धेत 2 गोलंदाज होते. लालचंद भंडारी ज्यांनी 6 विकेट घेतले, त्याने धावा खर्च केला 49. मात्र या स्पर्धेत 6 विकेट घेतल्या, धावा खर्च केल्या 41. तो गोलंदाज आहे मिस्टर लसिक मलिंगा, सोमनाथ भोईर. पुन्हा इक्वेशन सांगतोय. लालचंद भंडारीचे 6 विकेट आहेत, त्याने धावा खर्च केल्या 49. सोमनाथ भोईरच्या विकेट आहेत 6, त्याने धावा खर्च केल्यात 41. हरिभक्त परायण आपण पाहतोय सुरेश बुवा यांच्या शुभ हस्ते देतोय आपण या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील रेग्युलर फॉर्मॅट उत्कृष्ट फलंदाज. संजय वजे साहेबांना विनंती होतो की आपण या. संजय वजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 47 धावा केल्या. म्हणजे खऱ्या अर्थाने या खेळाडूचं नाव मी घेताना एकच गोष्ट सांगेल की ज्या खेळाडूने प्रत्येक सीझनच्या प्रत्येक मॅचला षटकारानेच खातं उघडलंय तो खेळाडू आहे यश पंडित पाटील. तुम्ही सर्व मागच्या स्पर्धा बघा मित्रांनो, जेव्हा जेव्हा चांगले बॉलर्स त्याच्या समोर आलेत षटकार आणि चौकारानेच त्याने खातं उघडलेलं आहे आणि तो खेळाडू आहे यश पाटील, या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. चला आपण देऊया मालिकावीर रेग्युलर. सायकल घेऊन या. अनंत वजे साहेबांना विनंती होती की आपण या. अनंत शांताराम वजे आपण या. आणि पंढरीनाथ भोईर यांना विनंती आपण या. पंढरी भोईर साहेब आपण या. ज्या प्रकारे मी आताच उल्लेख केला यश पाटील 47 धावा. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय महेश भोईर यांनी आम्हाला ही सायकल पुरस्कृत केली. आपण असाल तर या महेश भोईर आपण. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावरती आहेत मालिकावीर, ज्याने धावा केल्या आहेत 52 आणि तो खेळाडू आहे उंबारली संघाचा सिनियर प्रेम भोईर. बघा 52 धावांमध्ये सुद्धा चंदनदादा सिरीज मिळू शकते. बऱ्याच वेळा 100 धावा कुठल्याही सिरीज भेटत नाही.
प्रदीप काळन सुद्धा या रेस मध्ये होते, मात्र ते फायनल मॅच मध्ये शून्यावरती बाद झाले हेडुटणे बी संघाचे. क्या बात आहे. प्रेम भोईर 52 धावा. प्रेमला या सीझन मध्ये बऱ्याचशा सायकल मिळाल्यात. एखादी बाईक मिळावी अशी आमची इच्छा आहे, भेटेल. चला यानंतर आपण रेग्युलरचा द्वितीय क्रमांक देणार आहोत. सर्वच मान्यवरांच्या शुभ असते. बहिणाई विनंती असेल आपण या. चला रेग्युलर संघ या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक, रोख रक्कम 50,000 रुपये आणि संघ आहे सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी. चला चला लवकर या हेडुटणे बी. संतोष आपण या. मुरलीधर म्हात्रे यांच्याकडे या सर्व ट्रॉफीज काही आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यांची उपस्थिती काल आपल्याला पाहायला मिळाली. चला या सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी रेग्युलर फॉर्मेट 16 संघ आणि उपविजेता स्वर्गीय सुनीता चंद्रकांत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौजन्य मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडनं ही ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. या खाली बसा अर्ध्यांनी. जोरदार टाळ्या होत्या सतरंगी क्रिकेट संघ हेडुटणे बी संघासाठी, ज्याने 16 संघांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आणि संघ आहे सोमनाथ बाळाराम भोईर यांनी पुरस्कृत केलेला आयुष स्मृती योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. या सोमनाथ भोईर या आपण जे पुरस्कार देत सोमनाथ बाळाराम भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे उंबारली. मुरलीधर म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेल्या ह्या ट्रॉफीज आम्हाला पाहतायत. या या लवकर लवकर या. क्या बात आहे. या सीझनची भावेश आम्हाला सांगतायत 13वी ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या होत्या उंबारली संघासाठी. सचिन भोईर आपण या. श्याम भोईर, सचिन भोईर आपण या. कॅप्टन कूल रवी भोईर आपण या. नाही सचिन भोईर आहेत कुठे. मंगेश पाटील आपण या. नाही कैलास पाटील थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. कॅप्टन कूल सचिन भोईर या लवकर. श्याम भोईर आपण या. मंगेश पाटील आपण या. या या लवकर लवकर या. नाही श्याम भोईर आहेत कुठे. आहेत ना. मागच्याही वर्षी रनरअप होता उंबारली संघ या स्पर्धेत आणि या वर्षी चॅम्पियन. चला 40+ फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 5 चेंडू मध्ये 20 धावा आणि 1 विकेट घेणारा आयरे 40+ संघाचा संदीप पाटील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या या संदीप लवकर या. तेरावी ट्रॉफी उंबारली संघाने जिंकलेली. 14वी चालेल 14वी बघा एक कमी केली होती आम्ही. या संदीप मॅन ऑफ द मॅच. फायनलची मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर 32 संघ 40+ चे खेळले आणि 32 संघांमध्ये आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय नावाली संघाचा बालकृष्ण पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नावाली संघाचा बालकृष्ण पाटील. चला नसतील तर दुसरे कोणी आलेले चालतील. नवनाथ या. वांजे संघ आपली उपस्थिती दाखवा.
वाऊंजे 40+. या नवनाथ साळुंके येत आहेत. बालकृष्ण माळी इथे उपस्थित नाही आहेत. बेस्ट फिल्डर 40+ 32 संघांमधनं. नरेश ठाकूर साहेबांनी दिले म्हटल्यानंतर पेट्रोल असणारच. त्यानंतर देणार आहोत आपण 40+ उत्कृष्ट गोलंदाज. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतले आहेत. हायेस्ट विकेट 7 विकेट. दिवा एक्सप्रेस रोशन भगत बेस्ट बॉलर. या रोशन भगत जबरदस्त बॉलिंग 7 विकेट या स्पर्धेमध्ये. आदेश भगत यांना विनंती असेल नगरसेवक आपण व्यासपीठावरती या. बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये आपल्याला जॉईन व्हायचे. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. अर्जुनभाई सुद्धा बोलत आहेत. आमचे आयोजक संतोष वजे सुद्धा आपल्याला बोलत आहेत. या रोशन आपण या. रोशन बेस्ट बॉलर आहेत. जबरदस्त जबरदस्त बघा रोशन भगत दिवा एक्सप्रेस तब्बल 7 विकेट. अफलातून बॉलिंग. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅटर ज्याने या स्पर्धेमध्ये 91 धावा कुठल्या. संघ आहे वाऊंजे 40+ आणि खेळाडू आहे मोसीम शेख. या मोसीम लवकर. बेस्ट बॅटर जेवढे नाही एकच पाहिजे ना आता. बेस्ट बॅट्समॅनला सगळे कशाला आहेत. नाही मोसीम शेख नाही आहेत मला वाटतं. आले चला या लवकर. मोसीम शेख ज्याने 91 धावा आणि रुपेश भगतने त्याची विकेट घेतली फायनल मॅच मध्ये सेमीफायनल मॅच मध्ये 0वरती. त्यामुळे बेस्ट बॅटर ते ठरलेले आहेत. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील चतुर्थ प्रेक्षणीय मॅचचं ट्रॉफी देणार आहोत आपण. लहान मुलांची जी प्रेक्षणीय मॅच झाली होती बालाजी मित्र मंडळ. चला या. लहान मुलांची जी प्रेक्षणीय मॅच झाली होती बालाजी मित्र मंडळ. रुपेश भगत बघा ना भरपूर खुश आहेत आज. नाही आयरे 40+ बघा चॅम्पियनशिप पटकावली आहे. नाही रुपेश भगत आज धमाल. रुपेश भगत या व्यासपीठावरती आपण जबरदस्त एक पुरस्कार सुद्धा आहेत. पाकड्याचा पाडा संघाला सुद्धा रुपेश भगत निमित्त पॅक करतात. या या चला प्रेक्षणीय मॅचचं बक्षीस घ्या लवकर. चंदन भगत यांची इच्छा होती की यावर्षी मोठी स्पर्धा जिंकायची आणि ती जिंकली नाईटला 32 संघांमध्ये. सातत्याने त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतात परीत ईशा 11 डोंबिवली संघ एक पुरस्कर्ते म्हणून सुद्धा चंदनदादा भगत यांची ओळख आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ऑल इंडिया प्रीमियर लीग जी स्पर्धा सुरू होणार आहे तिथेही चंदनदादा भगत यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला फर्स्ट प्राइज दिले का. चला देणार आपण या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपये. आणि या स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी इस्टेट नावाली 40+. नरेश ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ नावाली. स्वर्गीय कुमार मयूर श्रीकृष्ण ठाकूर यांच्या स्मरणार्थ पंढरीनाथ नामदेव भोईर यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. पंढरी म्हात्रे आपण या. पंढरी भोईर आपण या. खऱ्या तर ज्यांनी या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील तिसरा क्रमांक आणि तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो रायगड विभागातील वाऊंजे 40+. मागच्या वर्षी तुर्बे संघाने ही स्पर्धा जिंकली होती. स्वर्गीय तुळसाबाई नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ श्री पंढरीनाथ नामदेव भोईर यांच्याकडनं ही ट्रॉफी. वाऊंजे 40+. जबरदस्त खेळ तुम्ही केला. खास करून मोसीम असतील प्रवीण असतील
जबरदस्त जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. वाऊंजे 40+. आमचे 40+ संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतो अर्जुनभाई पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक. आणि या स्पर्धेत खऱ्या अर्थाने मित्रांनो 32 ग्रामीण संघ खेळले. मात्र खऱ्या अर्थाने पहिल्याच मॅच मध्ये जो संघ बॅकफुटर होता त्यानंतर जगदीशने मारलेले 2 चौकार दिवा संघाला फायदेशीर ठरले. आणि आपण पाहतो या स्पर्धेत सुद्धा स्वर्गीय नामदेव अर्जुन भोईर यांच्या स्मरणार्थ श्री पंढरीनाथ नामदेव भोईर यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. आणि एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. दिवा 40+ संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. दत्ता पाटील यांच्याकडनं एक्विरा ट्रिप सुद्धा असणार आहे. नाही, दत्ता पाटील यांनी खऱ्या अर्थाने दिवा प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने बक्षिसांचा वर्षाव केला होता. या दत्ता पाटील आपण नाही, दत्ता पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. अतुल भगत आपण या. अतुल दादा भगत आमचे दिवा संघ बघा, नगरसेवक स्वतः आदेश भगत. विलास वैती आपण या. लेजंड क्रिकेटर विलास वैती. दत्ता पाटील सुद्धा आलेले आहेत. स्वतः योगेश भगत, अतुल दादा आमचे. बत्तीस संघांमधनं दिवा 40+ संघ ठरला या स्पर्धेतील रनर अप. 40+ दिवा संघाने पहिल्यांदाच ट्रॉफी. जरा जोरदार टाळ्या होत्या दिवा संघासाठी. पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये बघा दिवा 40+ संघ तयार झाला. त्यानंतर ही ट्रॉफी ते घेऊन चालल्यात. यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. 3 वर्षानंतर बाळू पाटील बघा पहिली ट्रॉफी. नाही, यश मिळेल तुम्हाला द्या यापुढे. चला, त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील मागच्या वर्षी चॅम्पियन संघ होता तुर्बे 40+. आणि या वर्षी नवीन चॅम्पियन आयरे 40+. स्वर्गीय भामाशंकर भोईर यांच्या स्मरणार्थ. Halo, check, halo, check. चला, सर्व अंपायर आणि चला आता शेवटचं पारितोषिक आहे. चंदन भगत आपण थांबायचे. चंदन भगत सुद्धा बालाजी मित्र मंडळाचे आमचे सदस्य आहेत. चला, शेवटचा पारितोषिक आपण देणार आहोत.
चला चला बाईक देऊया आपण आता शेवटचा मारुशिक आहे. सर्व मान्यवरांना विनंती खाली या. नरेश ठाकूर आपण या. चला शेवटचा पारितोषिक या स्पर्धेतील मालिकावीर ज्यावर मी मगाशीच उल्लेख केला मी मोसिफने या स्पर्धेमध्ये 91 धावा केल्या होत्या. सुरेश पाटीलने सुद्धा या स्पर्धेमध्ये नावाली संघाच्या बऱ्याचशा धावा केल्या होत्या. 80+ 89 धावा केल्या होत्या सुरेश पाटीलने. आपण मुकेश पाटील आणि अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हा मालिकावीरचा पुरस्कार आणि बाईक होंडा शाईन. आणि या स्पर्धेतील मालिकावीर ज्याने या स्पर्धेमध्ये धावा केल्या आहेत 143 आणि त्याचं नाव गोपीचंद पाटील आयरेगाव. क्या बात आहे बघा. गोपीचंद पाटील यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या प्रणालिका गोपीचंद पाटील. वहिनींना विनंती असेल आपण या. वहिनींना विनंती असेल आपण या. बघा काय आनंद आहे. गोपीचंद पाटील बघा 143 धावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या. नाही आज खरंच तर आनंदाचा क्षण आहे बघा. त्यांच्या पत्नी सुद्धा आलेल्या आहेत. मुलगा आहे का. नाही जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. गोपीचंद पाटील जबरदस्त बघा 143 धावा. मागच्या वर्षी बाईक आपण पाहिलं तर पप्पू पाटीलला मिळाली होती. पप्पू भानेला आडिवलीच्या. आणि यावर्षी बघा आयरे संघाचा गोपीचंद पाटील ज्याने 143 धावा केलेल्या आहेत. नाही आज तुम्ही खरं तर गोपीचंदशी आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत. नाही आज खरंच तर गोपीचंद तुमचं अभिनंदन. आणि आज तुमच्या सौभाग्यवती सुद्धा आल्यात. काय सांगाल कसं वाटतंय. आणि पहिल्यांदा मला तर वाटतं त्यांनाच बसवणार आहेत आता गाडीवर. खूप आनंद होते दादा. आयरे गावातली ही पहिलीच बाईक आहे आणि म्हणजे आता शब्द नाहीत माझ्याकडे. आणि जसं निलेश म्हात्रेने सांगितलेलं की कसं खेळायचं आहे तुला आता तशाप्रमाणे मी खेळलेलो आहे. आणि त्यांचा खूप सपोर्ट असतो मला की प्रत्येक मॅचला मला काय करायचं आहे काय नाही करायचं ते सांगतच असतात. चंदन दादाबद्दल काय सांगशील. कारण की ज्यावेळी संघ हरत असतो बरेचसे पॅकर्स असेही असतात जे संघ एंट्र्या भरण्याचे बंद करतात. म्हणजे तुमचा संघ आम्ही ज्यावेळी बघतो 2-3 वर्ष मी बघतोय की जरी तुमचा संघ हरत असेल तरी तुमची टीम मीटिंग असते. सर्व खेळाडू एकत्र येतात चर्चा करतात. काय चुका झाल्यात काय सांगशील आपल्या टीमविषयी. एकदम आम्ही एक मिळूनच खेळतो. आणि चंदन दादाला माझ्यावरती एकदम खूपच भरोसा आहे आणि त्यांच्यामुळे मी एवढा माझा चांगला गेम दाखवू शकलो. तुला असं वाटलं होतं का गाडी तुला मिळेल. कारण की ज्यावेळी मोसिम शेखच्याही 91 धावा होत्या आणि ज्यावेळी रुपेश भगतने त्याची विकेट घेतली पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड काय चाललं होतं तुझ्या मनामध्ये. हो बाईक मलाच भेटली असती. अभिनंदन मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आयरे गावामध्ये पहिली बाईक कोणी आणली असेल तर ते नाव आहे गोपीचंद पाटील. जोरदार टाळ्या होऊ द्या. चला वहिनीला घेऊन एक राऊंड मारा गोपी दादा. सर्वांची इच्छा आहे बघा. कारण भाई आमचे स्वतः या संघटनेचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने सोमनाथ भोईर भाईंच्याचमुळे या 40+ खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि हे चांगले दिवस आलेत. त्या बघा सोमनाथ भोईरने सुद्धा कौतुक केलंय भाईंचं. सोमनाथ भोईर तुमची एंट्री आहे ना अध्यक्ष चषक आहे आहे उंबारली संघ मला वाटतं आहे भाईंच्या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या. गोपीचंद पाटील मालिकावीर. नरेश शेठ ठाकूर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मुकेश शेठ पाटील यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. आमचे आधार अर्जुनभाई पाटील यांचे मनापासून आभारी आहोत. आणि संपूर्ण बालाजी मित्र मंडळाचा आभारी आहोत. एक जबरदस्त स्पर्धा इथे संपन्न झाली आणि 2027 ला अजून चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. आणि एक मिनिट नाही बाळू पाटील बघा आयोजकांनी आताच सांगितलं स्पर्धा जबरदस्त झाली मजा आली.
मात्र पुढच्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा होईल तेव्हा फक्त 32 40+ संघच